नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रागिनी, अभि आणि त्यांच्याबरोबर इथे व्यंकट या तिघांनी मिळून प्लॅन केलेला असतो की भूमीला मारायचं आहे. रागिनीने भूमीची सुपारी ही व्यंकटला दिलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की हीच ती वेळ, हीच ती जागा आणि हीच ती भूमी. हिला इथल्या इथे किडनॅप करायचं आहे आणि मग तिच्याबरोबर काय करायचं आहे, तिला कशा पद्धतीने मारायचं आहे असा प्लॅन रागिनी आता व्यंकटला सांगणार असते. आणि व्यंकटने सुद्धा तेच करायचं असतं जे रागिनीने त्याला करायला सांगितलेलं असतं. आणि ठरल्याप्रमाणे इथे आता पौर्णिमाने तिच्या आईला नीलांबरीला आपल्या हाताशी धरलेलं असतं. भूमीला किडनॅप करण्यामध्ये नीलांबरीची सुद्धा मदत घेतलेली असते आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे भूमीला रागिनीच्या माणसांनी किडनॅपसुद्धा केलेलं असतं. पण इथे भूमीला किडनॅप केल्यानंतर तिच्या मदतीला धावून येणारी व्यक्ती जी असते ती आकाश नसून पारितोष असते. पारितोष अवस्थी. आता पारितोष त्या ठिकाणी येतो जिथे भूमीला किडनॅप करून ते गुंड घेऊन जात असतात. तिथपर्यंत आता पारितोष त्यांचा पाठलाग करून भूमीचा जीव वाचवतो. त्या गुंडांबरोबर तो 2 हात करतो, त्यांच्याबरोबर तो लढाई करतो, त्या गुंडांना मारतो. पण शेवटीला तो भूमीचा जीव वाचवतो आणि बाळाचा सुद्धा. त्या पद्धतीने इथे आता पारितोषने रागिनीचा प्लॅन फ्लॉप करत भूमीचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे ते भूमीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. पण त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खुलासा होतो. ती गोष्ट म्हणजे जेव्हा भूमीवरती गुंड लोकांनी अटॅक केला आहे, तिला किडनॅप करण्यात आलं होतं, ही गोष्ट जेव्हा आकाशला कळते तेव्हा आकाश, आजी आणि मानसी तिघंजणं मिळून आता भूमीला भेटण्यासाठी तिच्या घरी येतात. आणि तिथे पारितोषसुद्धा भूमीबरोबर असतो. आणि इथे आकाशला आता एवढी भीती वाटते की आकाश जाऊन सरळ भूमीला मिठी मारतो. तेव्हा इथे भूमी आकाशला आता शांत करते, कारण भूमीच्या डोक्याला, हाताला मार लागलेला असतो. डॉक्टरसुद्धा भूमीला चेक करून गेलेले असतात. बाळाच्या जीवाला अजिबात धोका काही झालेला नसतो आणि भूमीसुद्धा ठीक असते. तेव्हा इथे पारितोषला आश्चर्य वाटतं की आकाशने भूमीला मिठी कशी काय मारली. आणि इथे भूमी करत आजी आलेली असते, मानसी आलेली असते. तेव्हा इथे पारितोष म्हणतो की आकाश आणि भूमी मॅडम, तुम्ही दोघेजण एकमेकांना ओळखता का? मिसेस भूमी, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. तेव्हा इथे आकाश म्हणतो की पारितोष, मला माफ करा. हे बघा, मी खरंच हात जोडून तुझी माफी मागतोय, मला माफ करा. तेव्हा इथे पारितोष म्हणतो म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही दोघांनी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे आणि ती म्हणजे भूमी माझी बायको आहे. खरं सांगतोय मी तुला, आमच्या दोघांचं लग्न झालं आहे, आम्ही नवरा बायको आहोत. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, मग ही गोष्ट मला आधी का नाही सांगितली? आणि हे सगळं ऐकल्यानंतर पारितोषला आश्चर्य वाटतं आणि त्याला अनेक प्रश्न आता पडलेली असतात आणि त्याची उत्तरं त्याला मात्र हवी असतात. तर इथे आता भूमीला किडनॅप कशा पद्धतीने केलं जातं आणि पारितोष भूमीला वाचवायला तिथे कसा पोचतो. आणि त्याचबरोबर इथे आता आकाशने पारितोषला सांगितल्यावरती की भूमी माझी बायको आहे, त्याच्यावरती पारितोष कसा रिॲक्ट करतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता पारितोष आणि भूमी हे दोघंजण एकमेकांबरोबर खूपच जास्त छान पद्धतीने वागत असतात. तेच गोष्ट आता ऑफिसमधल्या लोकांना खटकत असते. त्यामुळे सगळेजण भूमीला टॉन्ट करत असतात की इथे भूमीचा बॉस म्हणजे पारितोष तिला खूपच जास्त फेवर करतोय, तिच्यासाठी खूपच जास्त फॅसिलिटी तो तिला देतोय. हे सगळे तिला बोलत असतात की बॉस घरपर्यंत सोडायला जातो वगैरे. भूमीला या गोष्टीचा त्रास होतो आणि भूमी नोकरी सोडायचं बोलते. तेव्हा पारितोष सगळ्यांना सांगतो की भूमी मॅडमची मी काळजी घेतो, त्यांना फेवर करतो, कारण का मला त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्या प्रत्येक बाईबद्दल मला सॉफ्ट कॉर्नर आहे जी प्रेग्नंट आहे, मग तो आपल्या ऑफिसचा स्टाफ असू दे किंवा बाहेरची कुठली व्यक्ती. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे का, माझ्या वाट्याला जे आलं ते दुसऱ्या कुठल्याही बापाच्या वाट्याला येऊ नये ना, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा पारितोष सगळ्यांना सांगतो की त्यांची बायको प्रेग्नेंट असताना बाळाबरोबर त्यांचासुद्धा जीव गेला होता आणि त्यांच्या हाती उरला तो फक्त बायकोचा फोटो. तेव्हा ते म्हणतात की माझ्या वाट्याला जे आलं ते कुठल्याही बापाच्या आईच्या वाट्याला यायला नको आणि म्हणून भूमी मॅडम प्रेग्नेंट आहेत, त्या 2 जीवांच्या आहेत, म्हणून मी त्यांना आपल्या ऑफिसकडून जेवढ्या होतील तेवढ्या फॅसिलिटीज देतो, त्यांची काळजी घेतो. मग
याच्यात माझं काय चुकलं? तेव्हा इथे आता सगळ्यांना आपापली चूक कळते. सगळेजण भूमीला आणि इथे पारितोषला सॉरी म्हणतात. तेव्हा आकाशला सुद्धा कळतं की पारितोष एवढी भूमीची काळजी का घेतोय. त्याच्यानंतर इथे आता प्रशांतच्या मोबाईलवरून नीलांबरी भूमीला मेसेज करते. प्रशांतच्या मोबाईलवरून ती पाठवते की ताई, माझ्या मित्राची गाडी तुला घ्यायला येईल. एका ठिकाणी मी तुझी वाट बघतोय. तुला खूप जास्त महत्त्वाची बातमी द्यायची आहे. त्यावरून हे सिद्ध होईल की रागिनी पटवर्धन किती मोठी गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे माझ्या मित्राची गाडी तुला घ्यायला येईल. तो जिथे घेऊन येईल तिथे तू ये. मी वाट बघतोय. त्याला मी सांगितलं ॲड्रेस की तुला कुठे घेऊन यायचं आहे. तेव्हा भूमीला असा मेसेज केल्यानंतर तिला असं वाटतं की बरोबर आहे, प्रशांतने मला हा मेसेज केला असेल. आणि म्हणूनच इथे आता भूमी ऑफिसमधून सुटल्यानंतर खाली त्याच्या मित्राची गाडी वाट बघत असते. आणि भूमी त्या गाडीमध्ये बसते आणि म्हणते की दादा, तुम्हाला इथे प्रशांतने पाठवलं आहे ना? तेव्हा ते म्हणतात की हो. तेव्हा भूमी म्हणते की माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे. तुम्ही एक काम करता का दादा, जरा तुम्ही प्रशांतला फोन करा ना, मला थोडं त्याच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे दादा काही बोलतच नाही. भूमी त्यांना सांगत असते की प्रशांतला फोन लावा, मला बोलायचं आहे. त्याला जरा विचारायचं आहे तो कुठे आहे कुठे नाही. त्यानंतरला इथे गाडीमध्येच थांबवली जाते आणि 2-3 गुंड गाडीमध्ये चढतात आणि भूमीच्या डोक्यावरती बंदूक ठेवतात. त्याच्यामुळे इथे भूमी घाबरते आणि म्हणते, काय आहे सगळं, कोण आहात तुम्ही लोक? आणि भूमीला आता किडनॅप केलेली असते. रागिनीच्या सांगण्यावरून व्यंकटला सुपारी दिल्यामुळे व्यंकटने आपलं काम अगदी परफेक्ट केलेलं असतं. त्यानंतरला इथे भूमी टेन्शनमध्ये येते. कोण आहात तुम्ही लोक, कुठे घेऊन जात आहे, असे प्रश्न विचारत असते. तर इथे आकाश आता घरी आलेला असतो. आकाशला खूप विचार पडलेले असतात. कारण का पारितोष भूमीची काळजी घेत असतो. त्याच्या मनामध्ये जरी चुकीचा हेतू नसला तरीसुद्धा आकाशला ते सहन होत नसतं. त्यामुळे आकाशच्या मनामध्ये सतत आता भूमीचे विचार सुरू असतात आणि खूपच जास्त तो इन्सिक्युअर झालेला असतो भूमी आणि पारितोषला एकत्र बघून. तेव्हा आकाश खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते की मानसी, आकाशला जरा पाणी दे बाळा, काहीतरी बिनसलेलं दिसतंय, शांत शांत बसलाय. तेव्हा इथे आकाशसुद्धा घरी आलेला असतो. कारण का रागिनीने त्याला सांगितलेलं असतं की तुझ्या आवडीचा मी बेत करणार आहे, तुझ्या आवडीचे मी स्वतः पदार्थ बनवणार आहे माझ्या हाताने, तेव्हा तू लवकर ऑफिसमधून ये. तेव्हा आकाश लवकरच घरी गेलेला असतो. भूमीला इकडे किडनॅप केलं आहे त्याबद्दल त्याला काही माहिती नसतं, कारण भूमी उशिरा निघालेली असते. तेव्हा मानसी त्याला आता पाणी द्यायला जाणार. तेवढ्यातच इथे नारळाचा जो काही इथे तोरण तयार केलेला असतो, नारळाचं तोरण ते आता खाली पडतं आणि तुटतं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अगं तोरण वाढवलं, हे कसं काय घडलं? हा खूप मोठा अपशकुन आहे, तुला कळतंय का? काहीतरी खूप जास्त मोठी वाईट बातमी घडणार आहे, असं आता आजी म्हणत असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आजी असं काही नसतं अगं. तेव्हा मानसी म्हणते, ते चुकून पडलं ना, तुम्ही नका घाबरू, काही चुकीचं होणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, नाही तुम्हाला नाही कळत, नक्कीच कुणावरती तरी संकट येणार आहे, माझ्या भूमीवरती किंवा दुसरं कुणावरतीही संकट येता कामा नये देवी आई. काहीही संकट असेल तर ते दूर होऊ दे, असं आजी म्हणते. तेव्हा इथे आकाश अजूनच अस्वस्थ झालेला असतो. भूमीला फोन करत असतो, पण भूमीचा फोन आता बंद झालेला असतो, कारण त्याला चार्जिंगच कमी झालेली असते. तेव्हा तिचा फोन सारखा आता बंद येत असतो. तेव्हा त्याला प्रश्न पडतात की काय झालं, भूमीचा फोन बंद का लागतोय? त्यानंतर इथे भूमीला किडनॅप करून ते गुंड लोक घेऊन जात असतात. तेवढ्यातच पारितोष आपल्या गाडीतून आता बाहेर पडलेला असतो, त्याचं काहीतरी काम असतं. तेव्हा इथे भूमी काचेवरती जोरजोरात हात मारत असते. तेव्हा पारितोषचं लक्ष जातं आणि तो बघतो तर काय, त्याच्यामध्ये भूमी असते. तेव्हा पारितोष म्हणतो की मिसेस भूमी. तेव्हा भूमी आता जोरात ओरडते, पारितोष सर. तेव्हा इथे आता लगेच पारितोष गाडीमध्ये बसतो आणि आपली गाडी घेऊन जातो. त्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्या गाडीला तो अडवतो. तेव्हा इथे गाडीला अडवल्यानंतर इथे त्यांची गाडी एका झाडाला जाऊन आता धडकते. तेव्हा आकाश आजीला म्हणत असतो की आजी, अगं भूमीचा फोन लागत नाही आहे, भूमी ठीक तर असेल ना? तेव्हा आजी म्हणते, काही माहिती नाही, आपण एक काम करूया, आपण भूमीला भेटायला तिच्या घरीच जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, तोपर्यंत मी फोन ट्राय करत राहतो.
नंतर इथे पारितोषने गाडी अडवलेली असते, तो गाडीतून उतरतो आणि त्या गुंड लोकांना आता मारायला सुरुवात करतो। गुंड लोक पारितोषला मारत असतात। पारितोष त्या गुंड्यांची चांगलीच धुलाई करतो, त्यांना मारतो। ज्या गुंड्याने भूमीचा हात पकडलेला असतो, डोक्याला बंदूक ताणलेली असते, त्या गुंड्याला सुद्धा आयडेशीर इथे पारितोष आता मारतो आणि इथे भूमीचा जीव वाचवतो। भूमीच्या डोक्याला मार लागलेला असतो, हाताला खरचटलेला असतं, तेव्हा पारितोष लगेच आपला रुमाल भूमीला देतो आणि डोक्याला पकडायला सांगतो, हाताला पकडायला सांगतो। त्यानंतरला इथे अशा पद्धतीने पारितोषने अगदी योग्य वेळेवरती येऊन भूमीचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा इथे सर्व गुंडांची धुलाई केल्यानंतर ते गुंड पळून जातात। तेव्हा पारितोष पोलिसांना फोन करतो आणि सगळी घटना सांगतो। तेव्हा पारितोष आता फोन केल्यानंतर लगेच पोलिसांची टीम तिथे येते आणि तो जो काही प्रकार घडलेला असतो तो त्यांना सांगतो। त्याच्यामुळे त्या गुंड लोकांची आता गाडीवरून शोधाशोध सुरू होते। त्यानंतर इथे पारितोष सर म्हणत असतात की मिसेस भूमी, हे गुंड लोक कोण होते आणि तुम्हाला कुठे घेऊन जात होते? तेव्हा इथे भूमी म्हणते, मला सुद्धा माहिती नाही आहे सर, माझ्या भावाच्या मोबाईलवरून मला मेसेज आला होता, त्याने मला भेटायला बोलावले आणि त्याच्या मित्राची गाडी त्याने पाठवली असं मला सांगितलं आणि ही गाडी माझी वाट बघत खाली उभीसुद्धा होती, म्हणून मी आले। प्रशांतने पाठवले का असं विचारलं आणि गाडीमध्ये बसले, पण हे लोक गाडीमध्ये चढले आणि त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली। कुठे घेऊन जात होते, का घेऊन जात होते मला खरंच कळलंच नाही। भूमीला तर कळलेलं असतं की हा सगळा प्लॅन रागिणीचा आहे, पण आता पारितोषला काय सांगायचं? तेव्हा ती म्हणत असते, तरीसुद्धा मला संशय आहे, असतात काही माणसं ज्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडतं आणि त्यातलीच काहीतरी ही माणसं असतील। तेव्हा पारितोष म्हणतो, नक्कीच ही कोण माणसं आहेत ना, ती नक्कीच आपण शोधून काढूया बरं। तेव्हा पारितोष म्हणतो, आधी तुम्ही हॉस्पिटलला चला, तुमच्या डोक्याला मार लागलाय आणि हाताला सुद्धा खरचटले आणि बेबी व्यवस्थित आहे ना ते आपण बघूया। तेव्हा इथे पारितोष भूमीला सगळ्यात आधी हॉस्पिटलला घेऊन जातो, तिचा चेकअप होतो, पट्टी वगैरे व्यवस्थित केली जाते आणि मग पारितोष आपल्या गाडीतून भूमीला घरी सोडायला सुद्धा जातो। तेव्हा इथे माधव काका भूमीला अशा अवस्थेमध्ये बघून खूपच जास्त घाबरतात। तर निलंबरीला टेन्शन येतं की भूमीला तर आज किडनॅप करणार होते ना, मग हा पारितोष इथे भूमीला कसा काय घेऊन आला, म्हणून तिचे डोळे मोठे होतात। आता आपलं नाव फुटतंय की काय असं तिला वाटतं। तेव्हा इथे जर भूमी म्हणाली की प्रशांतने मला मेसेज केला होता भेटायला ये म्हणून आणि तो तिथे आलाच नाही, तेव्हा मग प्रशांत बोलेल की नाही ताई, मी तो मेसेज तुला केलाच नव्हता, मग माझं काय होईल? तेव्हा निलंबरी तर पूर्णपणे घाबरूनच गेलेली असते। तर इथे ठरल्याप्रमाणे आता आकाश, आजी आणि मानसी तिघंजणं भूमीला बघण्यासाठी घरी येतात। तेव्हा इथे घरी आल्यानंतर आकाश बघतो तर काय, भूमीच्या डोक्याला पट्टी, हाताला पट्टी। त्यानंतरला इथे आता हॉस्पिटलमधून आणलेलं असतं, चेकअप वगैरे झालेलं असतं, बाळ सुखरूप असतं, भूमी ठीक असते, पण तरीसुद्धा आकाश जाऊन भूमीला आता जोरात मिठी मारतो आणि म्हणतो की भूमी तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं तरी नाही ना? म्हणजे एवढंच लागलं की अजून कुठे लागलं? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश काळजी करू नको, मी खरंच ठीक आहे अरे। आणि हे सगळं बोलत असताना, एकमेकांची काळजी करत असताना तिथे पारितोष असतो आणि पारितोष सगळं बोलणं ऐकतो। तेव्हा पारितोष म्हणतो, हे सगळं काय आहे, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? तेव्हा इथे आकाश हात जोडतो आणि म्हणतो, पारितोष खरंच सॉरी, भूमी माझी बायको आहे, आम्ही दोघेजणं नवरा बायको आहोत। तेव्हा इथे पारितोष म्हणतो, मग ही गोष्ट मला का नाही सांगितली, माझ्यापासून का लपवली? आणि पारितोषला जरा आश्चर्य वाटतं की भूमी जर तुझी बायको आहे मग ती माझ्या ऑफिसमध्ये काम का करते? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर, कारण का मला माझी नवीन ओळख निर्माण करायची आहे। जर मी आकाशच्याच ऑफिसमध्ये काम केलं तर मग मला माहिती कशी मिळणार? तो तर आमचाच बिझनेस आहे, शिकायला कसं काय मिळणार? म्हणून मी तुमच्या इथे काम करते। तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही आहे, पण मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं, तुम्ही दोघांनी मला सांगितलंसुद्धा नाही। तेव्हा भूमी म्हणते, सॉरी सर, या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे, मीच त्याला सांगितलं होतं, कारण मला असं वाटलं जर तुम्हाला कळलं की मी आकाशची बायको आहे तर तुम्हाला असं वाटेल मी जर त्याची बायको आहे, मी तुमच्या ऑफिसला काम का करते आणि कदाचित तुम्ही मला नोकरीवरून सुद्धा काढू शकता, म्हणून मला भीती वाटली आणि म्हणूनच मी आकाशला सांगितलं की तुम्हाला काही सांगायला नको, योग्य वेळ आल्यानंतर मी स्वतः सांगेन असं त्याला सांगण्यात आलं होतं।
तेव्हा इथे आता आकाश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तो हात जोडून इथे पारितोषची माफीसुद्धा मागतो. आजीसुद्धा काळजी करत असते भूमीची आणि मानसीसुद्धा. तेव्हा पारितोषला कळतं की भूमीवरती प्रेम करणारी, तिला जीव लावणारी माणसं किती आहेत. त्यानंतरला आकाश म्हणतो की पारितोष, खरंच थँक्यू, म्हणजे तू भूमीचा जीव वाचवलास. त्यावेळेला खरं तर मी तिथे असायला हवं होतं, पण तरीसुद्धा तू भूमीचा जीव वाचवलास, तिला सुखरूप घरी घेऊन आलास, हॉस्पिटलला सुद्धा घेऊन गेलास, त्यासाठी मी तुझा खरंच खूप आभारी आहे. अशा रीतीने आता पारितोषने रागिणीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि त्याचबरोबर खूप मोठं सत्य त्याला कळलेलं असतं आणि ते म्हणजे आकाश आणि भूमी दोघेजणं नवरा बायको आहेत. आणि हे सत्य पारितोषला कळल्यानंतर त्याला थोडंफार आश्चर्य वाटलेलं असतं, पण त्याचबरोबर भूमी आणि आकाशचं प्रेम बघून त्याला खूपच जास्त आनंदसुद्धा होतो. पण त्याचबरोबर इथे आता रागिणीचा प्लॅन फ्लॉप झाला ही बातमी तिच्यापर्यंत जेव्हा पोचते तर तिने आकांत तांडव घरी केलेला असतो.